आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची शक्यता आहे। गिरणी कामगारांच्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। मनसे ठाकरे सेनेचा मोर्चाला पाठिंबा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी मराठी विजय मेळावा त्यांनी साजरा केला होता आणि त्यावेळेला 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते। त्यामुळे आता या पुढील कार्यक्रमामध्ये पुन्हा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। गिरणी कामगारांच्या मोर्चाला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दर्शवलाय, त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत का? काय अधिक माहिती? गिरणी कामगारांनी त्यांच्या हक्काचं घर आणि इतर विविध मागण्यांसाठी उद्या मोर्चा पुकारलेला आहे आणि या मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या पक्षाने मनसेने देखील पाठिंबा दिलेला आहे। उद्धव ठाकरे उद्या 12 वाजता या मोर्चात सहभागी होणार आहेत, तर राज ठाकरे हे देखील सहभागी होणार का याकडे लक्ष आहे। राज ठाकरे यांनी सांगितलंय की मुंबईत असेल तर उद्या सहभाग होईल अथवा इतर नेते येतील, परंतु जर राज ठाकरे उद्या पुन्हा एकदा मोर्चात सहभागी झाले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार का येतील, यामुळे एक चर्चा सुरू झालेली आहे। 2011 साली गिरणी कामगारांच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित सहभागी झाले होते। त्यानंतर आता कालचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यानंतर आता पुन्हा एकदा गिरणी कामगारांच्या त्या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार का हे देखील पाहावं लागेल। मात्र दोन्ही पक्षांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी पाठिंबा दर्शवलेला आहे, त्यामुळे मराठीचा मुद्दा असेल गिरणी कामगारांचा मुद्दा असेल या विषयांवर आता दोन्ही पक्षांचं एकमत होत आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे राजकीय दृष्ट्या, त्यामुळे आता भविष्यात इतर जे काही मुद्दे असतील मुंबईतील त्यावरून देखील अगदी बरोबर। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय 20 वर्षांनंतर काही दिवसांपूर्वीच राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते आणि आता पुन्हा एकदा गिरणी कामगारांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।